सो या लेक्चरमध्ये आपण प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस काय आहे ते समजून घेऊ. सो प्रोटीन सिंथेसिस. आता सपोज हे पेशीचं काय आहे, न्यूक्लियस. ओके. आता या पेशीच्या न्यूक्लियसमध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, DNA प्रेझेंट आहे क्रोमोझोमवर, आहे की नाही. मी क्रोमोझोम न घेता क्रोमोझोमचा एक फ्रॅगमेंट घेतला. ओके. सो क्रोमोझोमचा जो फ्रॅगमेंट घेतला मी तो कोणता घेतला या ठिकाणी, DNA. आता हे जे क्रोमोझोमचा फ्रॅगमेंट DNA प्रेझेंट आहे ज्याला आपण जेनेटिक मटेरियल म्हणतो. ओके. सो DNA इज अ जेनेटिक मटेरियल. आता जेनेटिक मटेरियल का म्हणायचं, कारण व्हायरसेस वगळता सर्व अदर ऑर्गॅनिझममध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे तर तो DNA आहे. आणि DNA ॲक्च्युअल हे काय करतात माहिती आहे का, की सजीवांची जी बांधणी आहे तर जीन्सची जी अरेंजमेंट आहे, कारण आपण पाहिलं की न्यूक्लिओटाइड्स हे 4 प्रकारचे, न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स बदलला की जीन्सचा टाईप बदलतो. सो DNA जो आहे तो एक इम्पॉर्टंट जेनेटिक मटेरियल आहे की जो एका ऑर्गॅनिझमकडून दुसऱ्या ऑर्गॅनिझमकडे ट्रान्सफर होतो व्हाया जीन्स. आता हे जे DNA आहेत तर आपण कन्सेप्ट आहे आपली प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय, तर ही जी DNAच्या स्ट्रँडवर आपल्याला काय करायचं की RNAच्या मदतीनं प्रोटीन तयार करायचं आहे. ओके. सो DNAच्या स्ट्रँडवर RNAच्या मदतीनं विथ द हेल्प ऑफ RNA, तिन्ही टाईपचे आपण RNA वापरणार आहे, तर त्याच्या मदतीनं आपल्याला काय करायचं आहे, प्रोटीनची निर्मिती करायची आहे. आता प्रोटीन स्वतः काय आहे, तर स्वतः प्रोटीन हा पॉलिमर आहे आणि या पॉलिमरचा जो मोनोमर आहे तर हा मोनोमर आहे अमायनो ॲसिड. ओके. म्हणजे असंख्य अमायनो ॲसिड एकत्र येऊन काय तयार करतात, प्रोटीन तयार करतात. मग हे प्रोटीन सिंथेसिस कसं होतं आणि ती प्रोसेस कशी आहे ते मेकॅनिझम आपण समजून घेऊ. फर्स्टली आपण सुरुवात करू सेलच्या न्यूक्लियसपासून. न्यूक्लियसमध्ये सांगितल्याप्रमाणे की न्यूक्लियसमध्ये ॲक्च्युअल क्रोमोझोम प्रेझेंट असतात आणि या क्रोमोझोमचा जो फ्रॅगमेंट आहे तो DNA. आता DNAचं एक वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे की DNA हे डबल स्ट्रँडेड असतात. ओके. सो DNA हे डबल स्ट्रँडेड असतात आणि प्रोटीन सिंथेसिसची जी इन्फॉर्मेशन आहे, ओके, ही इन्फॉर्मेशन कुठं स्टोअर असते, DNAमध्ये. सो DNAमध्ये काय इन्फॉर्मेशन आहे, कोडेड मेसेज प्रेझेंट आहे समजा, आहे ना, कोडेड मेसेज प्रेझेंट आहे. आता हे कोडेड मेसेज जे आहेत किंवा प्रोटीन सिंथेसाइजची जी इन्फॉर्मेशन DNAकडे आहे ही आपल्याला आता काय करायची आहे, न्यूक्लियसमधून कोणाकडे न्यायची, सायटोप्लाझममध्ये न्यायची. मग हे नेत असताना इथलं मेकॅनिझम कसं आहे ते आपण समजून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल आता DNA जनरली जे आपण बघतो तर हे अशा टाईपचे असतात. ओके. सो म्हटल्यास ओके. आता या DNAचं आपण काय करू माहिती आहे का, एक छोटासा पोर्शन घेऊ. सपोज आपण याला स्ट्रँडला स्ट्रेट केलं. ओके. सो बघा आता एवढा पोर्शन मी काय करतो, DNAचा स्ट्रेट केला. लक्षात आलं. ओके. इथे एक स्पेशल पास टाईपचे एन्झाईम्स असतात जे यांना स्ट्रेट करतात. आता आणि नंतरचा पोर्शन हा असा पुन्हा असा गेला. ठीक आहे. येस 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 तेवढा पोर्शन किंवा याचं हे केलं आपण, समजा आपण काय केलं, त्याचं एन्झाईमच्या सायनं सेपरेशन केलं. काय जे कॉइल्ड होतं त्याला अनकॉइल्ड केलं. हे जे DNA आहे हा कशा स्वरूपाचा आहे, हा कॉइल्ड आहे, गुंडाळलेला आहे, बरोबर. आणि याला आपण काय केलं आता, अनकॉइल्ड केलं. आणि जशी एखादी आपण
जस्ट वेणी घालतो आणि वेणीनंतर वेणी उलगडली, त्याला अनकॉईल केलं. तसं डी एन एला काय केलं आपण, काही प्रमाणात अनकॉईल केलं. म्हणजे त्याच्या असा 3 टप्प्याचा पोर्शन घेतला, 4 टप्प्या, म्हणजे तिचं फिक्स नाही समजा, पण एक विशिष्ट पोर्शन आपण त्याचा स्ट्रेट घेतला. मग आता डी एन ए हे डबल स्टँडर्ड असल्यामुळं याच्यामध्ये 2 स्टँड आहेत. तर एक जे असतं ना, तर एक स्टँड असते 5 प्राईम टू 3 प्राईम, ओके. आणि अनादर जे असतं 3 प्राईम टू 5 प्राईम. म्हणजे हे डी एन एचे एक म्हणजे पाथ म्हणू आपण त्याला, की मी मगाशी म्हणलं होतं की डी एन एचे स्टँड जे आहेत हे एकमेकांना काय असतात, अँटी पॅरलल असतात. तर अँटी पॅरललचा अर्थ काय आहे, तर आपल्याला प्युरिनची बेसेस पिरॅमिडिनसोबत करायची आहेत आणि पिरॅमिडिनची बेस करत असताना सारखे येऊ नये म्हणून त्यांना आपण अँटी पॅरलल अरेंजमेंट असते त्यांची, ठीक आहे. आता विषय तो नाही आपला. तर आता विषय आपला असा आहे की डी एन एच्या स्टँडवर mRNAचं फॉर्मेशन कसं होतं. आता एक लक्षात घ्या, एक लक्षात असं घ्यायचं याच्या ठिकाणी की प्रोटीन सिंथसाइज जेव्हा ही प्रोसेस होत असते ना, तेव्हा डी एन एच्या 2 स्टँडपैकी एकच स्टँड काय करते, प्रोटीन सिंथसाइजमध्ये भाग घेत असते, दुसरी स्टँड भाग घेत नाही. आता हे होत असताना लक्षात घे की इथं आपण काय केलं माहिती आहे का, की अनकॉईल करताना हे जे बॉन्ड आहेत, कोणते बॉन्ड, जे हायड्रोजन बॉन्ड होते लक्षात घे. म्हणजे इथं ॲडेनाईन हा थायमिनसोबत 2 हायड्रोजन बॉन्डने, सायटोसिन गॉनोसाईनसोबत ट्रिपल हायड्रोजन बॉन्डने काय होता, अटॅच होता, बरोबर. तर हे बॉन्ड ब्रेक होतात. आता हे डी एन एचे समजा न्यूक्लियोटाइड्स, ॲडेनाईन, थायमिन, सायटोसाईन, गॉनाईन, पुन्हा गॉनाईन, पुन्हा सायटोसिन अशी आहेत समजा, बरोबर. त्याच्यानंतर हे जे आणि अनादर साईडला पाहिलं तर सपोज आपण त्याला खाली लिहू वाटलेस, तर हा समजा आहे थायमिन, हा आहे ॲडेनाईन, त्यानंतर हा गॉनाईन, सायटोसिन, गॉनाईन. तर बघ मी घेतानासुद्धा काय केले, यांची कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग असणारेच घेतले. फक्त आता काय झालं, इथं बॉन्ड तुटले बघ, हायड्रोजन बॉन्ड काय झाले इथं ब्रेक झाले. एक विशिष्ट प्रकारचा एन्झाईम असतो, त्या एन्झाईमचं नाव आहे लॅगेज. हा लॅगेज काय करतो, या जे हायड्रोजन बॉन्ड आहे त्यांना ब्रेक करतो आणि डी एन एच्या 2 स्टँड एकमेकांपासून काय केलं, त्यानं सेपरेट केलं. सेपरेट केल्यानंतर काय होतं की आता हे कुठं आहे, सध्या आपल्या न्यूक्लियसमध्ये आहे. तर न्यूक्लियसमध्ये जे द्रव प्रेझेंट असतं, या द्रवाला एक नाव आहे, ते नाव आहे न्यूक्लिओप्लाझम. आता या न्यूक्लिओप्लाझमचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, याला न्यूक्लिओप्लाझम का म्हणतात, कारण न्यूक्लियसचं द्रव आहे आणि याच्यामध्ये असंख्य न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट्स आहेत. पण याच्यामध्ये जे न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट आहेत ते 4 टाईपचे नाही, तर ते 5 टाईपचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये डी एन एचे 4 टाईपचे न्यूक्लियोटाइड तर आहेच आहे, परंतु जो युरॅसिल आहे तो सुद्धा आहे न्यूक्लिओप्लाझममध्ये. सो न्यूक्लिओप्लाझममध्ये किती टाईपचे न्यूक्लियोटाइड झाले, 5 टाईपचे. आता सांगितल्याप्रमाणे न्यूक्लिओप्लाझममध्ये 5 प्रकारचे म्हणजे ॲडेनाईन, थायमिन, सायटोसिन, गॉनाईन आणि युरॅसिल असे 5 प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स आहेत. मग इथं काय होतं की इथं होतं काय की सराउंडिंगमधून आता एक न्यूक्लियोटाइड्स येणार. तर थायमिन जो आहे ना त्याच्यासोबत येतो ॲडेनाईन, ॲडेनाईनसोबत थायमिन यायला पाहिजे पण इथं येतो युरॅसिल, गॉनाईनसोबत येतो सायटोसिनसोबत येतो गॉनाईन, पुन्हा सायटोसिन गॉनाईन सायटोसिन. आता ही जी चेन तयार व्हायली इथं, तर हे जे न्यूक्लियोटाइड्स दिसतात तुला, तर हे काय व्हायलं बरं, AUCGC, पुन्हा याच्यामध्ये ए आला, पुन्हा याच्यामध्ये यू आला. तर ॲक्च्युअल हे जे न्यूक्लियोटाइड्स एकमेकाला बांधल्या चालले, तर इथं डी एन एच्या स्ट्रँडवर डी एन एचं फॉर्मेशन व्हायलं का, नाही. तर इथं फॉर्मेशन हे कोणाचं व्हायलं, आर एन एचं फॉर्मेशन व्हायलं. कारण हे जे 4 टाईपचे न्यूक्लियोटाइड्स आहे तर तुला कुठंच थायमिन दिसणार नाही. प्रत्येक ठिकाणी थायमिनला कोणी रिप्लेस केलं आहे, युरॅसिलने रिप्लेस केलं. दॅट्स वाय इथं जो तयार झालेला आर एन ए आहे हा कोण आहे, mRNA. सो फायनली हा काय करतो की डी एन एच्या स्टँडवर तयार होतो आणि त्यानंतर हा कुठं प्रेझेंट आहे, समजा न्यूक्लिओप्लाझममध्ये प्रेझेंट आहे. समजा आता सराउंडिंग जागा ऑक्युपाय केली, त्याचं प्रिपरेशन झालं. आता mRNA जो आहे तो डी एन एच्या स्टँडवर तयार झाला. म्हणजे इथं आपली जी पहिली प्रोसेस आहे
जिचं नाव आहे ट्रान्स्क्रिप्शन. काय म्हणायचं याला? ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शन हा शब्द कसा वापरतो आपण? ट्रान्स्क्रिप्ट म्हणजे काय, की एखाद्या वेळेस भाषांतर करणे वगैरे, हे की नाही. तर इथं काय केलं माहिती आहे की जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे प्रोटीन कसं तयार करायची त्याची जी कोडेड इन्फॉर्मेशन DNA कडे होती ती आता इन्फॉर्मेशन कोणाकडे आली? mRNAकडे आली. आता हा न्यूक्लियसमधून कुठं बाहेर पडणार आहे? सायटोप्लाझममध्ये जाणार आहे. सायटोप्लाझममध्ये तो प्रोटीन सायंथेसिसची इन्फॉर्मेशन म्हणजे DNA दिलेला मेसेज घेऊन चालला, म्हणून त्याचं नाव काय आहे? मेसेंजर RNA. सो सिंथेसिस ऑफ RNA ऑन द DNA स्ट्रँड इज नोन ॲज द ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस इथं संपते आपली. आता सेकंड प्रोसेसमध्ये काय होतं की आता हे जे न्यूक्लियस आहे इथं पण एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा आपण केंद्रकाची रचना पाहिली होती तर केंद्रकाच्या सभोवताली आपण माहिती आहे की डबल मेम्ब्रेन आहे तो, आणि डबल मेम्ब्रेन असताना तिथं लहान लहान छिद्र होते, त्या छिद्रांना आपण न्यूक्लिअर पोर म्हणलो होतो, है ना. सो न्यूक्लिअर पोर. आता या न्यूक्लिअर पोर्स जे आहेत तर यामधून हा जो mRNA आहे हा काय होणार? बाहेर पडणार. सो आता तो आला सायटोप्लाझममध्ये. सपोज मी काय करतो, जो आता आपल्याकडे न्यूक्लियस होता मी थोडा एका साईडला घेतो त्याला, आणि न्यूक्लियसमधून आता जो mRNA आहे तो बाहेर पडला समजा इथून. ओके. मग हा बाहेर पडल्यावर काय होतं की बाहेर पडल्यानंतरचा जो सीन आहे तो आपण समोर घेऊ. आता ही mRNAची जी चेन आहे ना, ही mRNAची चेन नंतर होती स्ट्रेट. mRNAची जी चेन म्हणजेच ती mRNA स्वतः mRNA काय झाला आता इथं स्ट्रेट आला, आणि स्ट्रेट आल्यानंतर इथं काय होतं की याची एक बाइंडिंग साईट असते पहा, जसं की इथं एक आहे आणि इथं एक आहे. तर हे आहेत पहा rRNA, याला रायबोझोमल RNA म्हणतो आपण, बरोबर. rRNA. ओके. वाटलं असेल आपण स्मॉल लेटर घेऊ, रायबोझोमल RNA. आणि ही जी स्टँड आहे ही कोणाची आहे? mRNA, मेसेंजर RNAची स्टँड आहे. आता मेसेंजर RNAचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये जे न्यूक्लिओटाइड्स असतात हे 3-3च्या गटात असतात. हा 3चा गट, हा 3चा गट, बरोबर. जसं की याचं नाव आहे समजा AUG, त्याच्यानंतर GUC. म्हणजे हे असंख्य आहेत, असे किती 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स असतात, परंतु 3 न्यूक्लिओटाइडचा एक गट असतो त्याच्यामध्ये. जसं की हा 3 न्यूक्लिओटाइडचा एक गट आहे, याला म्हणायचं कोडोन. काय म्हणायचं याला? कोडोन. तर कोडोनचा 3 गट झाला. ओके. rRNA जे आहेत त्याला कोडोन वगैरे नसतात, याचं काम आहे फक्त बाइंडिंग साईट. ही काय आहे? प्रोटीनची बाइंडिंग साईट आहे, म्हणजे प्रोटीनला जोडण्याचं काम कोण करतो? स्वतः rRNA करणार आहे. मग आता प्रोटीनला बांधताना काय होतं की सराउंडिंगमध्ये आणखीन एक घटक प्रेझेंट आहे, तर तो प्रेझेंट आहे बघ, त्याला म्हणायचं. आता हा जो मी तुझ्यासमोर आकृती काढलेली आहे तर हा आहे बघ tRNA, त्याला म्हणायचं ट्रान्सफर RNA. आणि याला ट्रान्सफर का नाव पडलं माहिती आहे का? कारण या पॉईंटला जर पाहिलं तर इथं प्रेझेंट आहे अमायनो ॲसिड. काय प्रेझेंट आहे? अमायनो ॲसिड. आता आकृती काढताना जरी चुकली असेल माझी, पण इथे एक समजून घ्यायचं आहे तुला की हा जो आहे तर हा सुद्धा 3 याचा असतो, म्हणजे इथं पण 3 न्यूक्लिओटाइड्स असतात. हे 3 न्यूक्लिओटाइड्सचं एक वैशिष्ट्य आहे. आता बघ, हे जे कोडोन आहे ना, कोडोनच्या कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग असणारे याच्याकडं प्रेझेंट असतात अँटीकोडोन. काय प्रेझेंट असतात? अँटीकोडोन. म्हणजे कोडोन आणि अँटीकोडोन यांचीच बॉन्डिंग होणार, दुसऱ्यांची बॉन्डिंग होणार नाही, आणि ते पण कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग. जसं की इथं आता इथं कोणत्या टाईपचा RNA पाहिजे या पहिल्या कोडोनवर, तर Aचा कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग कोण आहे? यूचा कोण आहे? A, आणि Gचा कोण आहे? C. तर UAC हे ट्रिपलेट अँटीकोडोन असणारा tRNAs इथं येऊन बसू शकतो. मग हे कोडोन आणि अँटीकोडोन यांची होते कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग. हा इथं ट्रान्सफर होईल, बरोबर आहे का? मग हा RNA काय करतो? त्याला इथं बांधून ठेवतो.
बांधून ठेवल्यावर हा RNA काय करतो, मग ही चेन इकडे ढकलल्या जाते लेफ्टला. मग कोण येईल, GUC. मग GUCसाठी आणखीन एक, आता इथं काढतो तो, है की नाही, आणखीन एक काय येईल, अँटीकोडोन येईल दुसरा, बरोबर. मग याला मी स्ट्रक्चर घेतो. मग हा सुद्धा काय आणणार, एक अमायनो ॲसिड आणणार. मग आता हे काय होतं माहिती आहे का, मग ह्याचे पण ह्याचे अँटीकोडॉन कसे असतील, Gचे कॉम्प्लिमेंटरी बेस C, Uच्या A, Cचं G, CAG. मग आता एक लक्षात घे, हे UAC, GAC किंवा कोडोन अँटीकोडोन आहेत ना, आता हे जे कोडोन आहेत ना, हे कोडोन ठरवतात की अमायनो ॲसिड कोणत्या टाईपचं असतात. म्हणजे आपल्याकडे कोडोनचे किती टाईप आहे, 64 टाईप्स आहेत. कोडोनचे किती टाईप्स आहेत, 64 टाईप्स आहेत. आणि अमायनो ॲसिड जे आहेत, तर जरी शास्त्रज्ञांनी 21 अमायनो ॲसिडचा शोध लावला असेल, पण आज रोजी आपल्या अभ्यासक्रमाला किती टाईपचे अमायनो ॲसिड्स आहेत, फक्त 20 टाईपचे अमायनो ॲसिड्स आहेत. म्हणजे याचा अर्थ 2 किंवा त्यापेक्षा जास्त कोडोनसुद्धा सारख्या अमायनो ॲसिडला काय करतात, स्पेसिफाय करतात. जसं की आता AUG, सपोज मी व्हॅलिन नावाचा एन्झाईम आहे, तर आणि हा सायटोसिन नाही सॉरी व्हॅलिन घेतला आणि आणखीन एक कोणता घेऊ, तर अमायनो ॲसिड जे आहेत ते 20 टाईपचे आहेत. इथे लक्षात घेऊ आपण. आता आपण काय करू, नेटवर सर्च करू की AUG हा कोणाला या ठिकाणी स्पेसिफाय करतो, ज्याच्यामुळे आपली इन्फॉर्मेशन ही आपली अधिक पॉवरफुल होईल. सो AUG हे कोणता अमायनो ॲसिड स्पेसिफाय करतात. तर जेव्हा आपण नेटवर सर्च केलं तेव्हा आपल्या लक्षात आलं की मिथॉयनिन नावाचा एन्झाईम, म्हणजे लक्षात घे की हा जो इथं अमायनो ॲसिड प्रेझेंट आहे की ज्याचा, लक्षात घ्या, mRNAवर कोणते कोडॉन प्रेझेंट होते, AUG. ते कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग अँटीकोडॉन कोणता घेणार, UAC. आणि त्याच्यावर असणारा जो अमायनो ॲसिड आहे तो असणार मेट म्हणजेच मिथॉयनिन. ओके, सो मिथॉयनिन नावाचा एन्झाईम. त्यानंतर आपण सेकंड सिक्वेन्समध्ये आणखीन एक अमायनो ॲसिड घेतलेला आहे, बरोबर. तर कोडॉन नाही, अँटीकोडॉन नाही ठरवला, कोडॉन ठरवायला. आता आपला कोडॉन कोण आहे, GUC. सो GUC जो आहे हा व्हॅलिन नावाचा एन्झाईम, म्हणजे इथं जो अमायनो ॲसिड आलेला आहे तो कोणता नावाचा आहे, व्हॅलिन नावाचा आहे. म्हणजे याचा अर्थ कोडॉन जे आहेत, कोडॉनच्या कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग हे अँटीकोडॉन असणारे tRNA असतात. आणि tRNA कोणता tRNA इथं मागवायचा हे ठरवायला कोण या ठिकाणी, mRNAचे कोडॉन ठरवतात. आणि कोडॉनचे टाईप किती आहेत, 64. अमायनो ॲसिडचे टाईप आहे 20. मग आता फायनली काय होतं प्रोटीन सिंथेसिसमध्ये, की जेव्हा आपण इथं ही mRNAची स्टँड आहे, तर याच्यावर काय होतं माहिती आहे का, की हे जे अमायनो ॲसिड्स आहेत हे एकमेकाला काय होत चाललं बरं, जसा जसा RNA पुढे जाईल, है ना, रायबोझोमल RNA है ना, इथं जे आपण RNA पाहिला होता रायबोझोम, हा पुढं जातो आणि प्रोटीन्स एक अमायनो ॲसिड जोडत जातो. तर ही जी पॉलीपेप्टाइड चेन तयार झाली है ना, ही जी प्रोटीन बरेचसे अमायनो ॲसिड, मी तुला काय म्हणलो होतो अगोदरच की अमायनो ॲसिड हा स्वतः कोण आहे, मोनोमर आहे. आणि हे असंख्य मोनोमर एकत्र येऊन जे पॉलिमर तयार करतात, त्या पॉलिमरला आपण काय म्हणायचं, प्रोटीन म्हणायचं. इथं जो तयार झाला तो कोण तयार झाला, इथं प्रोटीन तयार झाला. आणि नंतर हे प्रोटीन जे आहे का हे असं गुंडाळल्या जातो, येते लक्षात, याला आपण फोल्डिंग म्हणू त्याची. पण सुरुवातीला अशी लॉंग चेन तयार होते, नंतर तो गुंडाळल्या जातो आणि रिलीज झाल्याबरोबर त्याला काय नाव देतो आपण, प्रोटीन. मग बॉडीची जशी गरज असेल तशा पद्धतीचे प्रोटीन हे तयार होत असतात. या पूर्ण प्रोसेसला म्हणायचं प्रोटीन सिंथेसिस.